नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेंची नियुक्ती झाली। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती। अखेर नाशिकचं पालकमंत्रीपद मिळवण्यात भारतीय जनता पक्षाला यश आलं, तर रायगडचं पालकमंत्री पद हे शिवसेनेनं खेचून स्वतःकडे घेतलेलं आहे। याचा आढावा घेणारा एक खास रिपोर्ट पाहूयात। महायुती सरकारमधील कळीचा मुद्दा झालेल्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेंची नियुक्ती करण्यात आली होती। महायुती सरकार सत्तेत आल्यापासून नाशिकचा पालकमंत्री कोण होणार याचा तिढा सुटला नव्हता। नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केला होता। नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा खड्डेमुक्त नाशिकसाठी भुजबळांना पालकमंत्री करा अशी बॅनरबाजी सुद्धा भुजबळ समर्थकांनी केली होती। पण अखेर पालकमंत्री पदाची माळ गिरीश महाजनांच्या गळ्यामध्ये पडली आहे। दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून पाठवण्याच पावलं असं मी म्हणेल। पण चांगलं झालं, पक्षाने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दल खूप खूप आभार। आधीच मी कुंभमेळा मंत्री आहे, मागच्या काळात 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, कुंभमेळा मंत्री होतो। पण आता अधिक बळकटी काम करायला या ठिकाणी येणार आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये हा ऐतिहासिक कुंभमेळा होईल, ऐतिहासिक कुंभमेळा होईल, त्याच्यामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही। गिरीश महाजनांना पालकमंत्री पद दिल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं त्यावर टीकाही केली। भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्याचं बक्षीस गिरीश महाजनांना दिलं का असा आरोप रोहित पवारांनी लगावलाय। तर शिवसेनेचे भुसे आणि राष्ट्रवादीच्या भुजबळांना वाऱ्यावर सोडल्याचा टोला रोहित पवारांनी लगावलाय। म्हणजे गिरीश महाजनांना त्यांना जर पालकमंत्री दिलं जात असेल तर मुख्यमंत्री साहेबांनी शिक्कामोर्तब केला की किती पाहिजे तेवढा भ्रष्टाचार तुम्ही करा, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, असा एक संदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी दिला। देवाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे देवाच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला तर तुम्हाला लगेचच्या लगेच आम्ही पालकमंत्री करू शकतो, हा सुद्धा कुठेतरी संदेश तिथं दिला। महाकुंभ नाशिकमध्ये होणार, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्यांना तुम्ही पालकमंत्री करत असताल तर त्याचा अर्थ देवाच्या विषयामध्ये सुद्धा भ्रष्टाचार हा भाजपला चालतो असं कुठेतरी सिद्ध होतं। हे बघा, एकतर भुसे साहेबांना तिथून म्हणजे नाशिकमधून तिथं पालकमंत्री व्हायचं होतं, पण भुजबळ साहेबांसारखा मोठा नेता जो अजितदादांच्या पक्षातून नाशिकचा पालकमंत्री व्हावा अशी त्यांची इच्छा होती, त्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं। अजितदादांच्या पक्षाला तर कुठंच गृहीत त्या ठिकाणी धरलं नाही। अजितदादांच्या पक्षाला रायगडमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागलं, तशी तिथं नाशिकमध्ये मागणी असताना तिथेही त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं। म्हणजे अजितदादांच्या पक्षाला सगळीकडेच कॉम्प्रोमाइज करायचं ठरवलंय का काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। भरत गोगावलेंचंही पालकमंत्री पदाचं घोडं गंगेनं न्हावून निघालंय। भरत गोगावलेंच्या इच्छापूर्तीचंच हे पर्व आहे असं म्हणावं लागेल। मंत्रीपदासाठी कोट शिवून बसलेल्या गोगावलेंना सुरुवातीला काहीच मिळालं नव्हतं, बऱ्याच संघर्षानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं। मग रायगडच्या ध्वजारोहणाचा मानही त्यांना मिळाला। आता पालकमंत्रीपदीही त्यांची वर्णी लागली आहे, त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात गोगावले कडक सुटात दिसतील यात मात्र काही शंका नाहीये। पण पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असला तरी नाराजीची धुसफूस मात्र सरकारसाठी डोकेदुखी ठरणार तर नाही ना, याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।